महिला मंडळ, आज तुम्हाला बोलायचा दिवस नाही आहे, कारण आज जर बोललं तर उद्या वर्षभर आमच्या मागं कर लागल, कारण संक्रांतीला कर आहे. आज संक्रांत आहे. खरंच सांगा, तुम्ही एवढ्या मेकअप करून वाण घेऊन देवाला आल्या, तुम्ही नवऱ्याचं दर्शन किती जणींनी घेतलं? एक निघाली फक्त, एक, दोन, तीन, चार. दोन दोन हात केल्यावर मी मोजायचे कशी? हात खाली करा. याचं उत्तर ऐका बरं का महाराज. याचं उत्तर ऐका. तुमच्या पाया पडून संक्रांतीला सांगतो महिलांना, तुम्ही मुलांना लाड द्या, मुलींना लाड द्या. त्याच्याबद्दल आपलं मत नाही, ती आपली लेकरं आहेत. पण ह्या 5-6 वर्षामध्ये तुम्ही एक चूक करू राहिल्या, ती तुमच्या ध्यानात येत नाही, पण सांगून टाकतो. तुम्ही मुला देखत नवऱ्याचा अपमान करता. हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे महाराज. आता हे पुरुष आहे ना, बिचारी उगाच कुठं आधार नाही म्हणून घरी मुकामाला येतात. नाही तर गड्या इतका सासुरवास दुसरा कोणालाच नाही महाराज. आता तुम्ही मी निर्लज्ज असल्यामुळं घरी मुकामाला जातो, नाही तर शहाणा माणूस गाडी खाली आत्महत्या करीन पण घरी जाणार. इतकी आपली बायको आपल्याला बोलती महाराज. आपल्या बायको इतकं वाईट अजून आपल्याला कोणीच बोलेल नाही. चोपदार, पोर पोर, हा म्हणून एक वाक्य संक्रांतीला सांगतो. नवऱ्याचा अपमान मुलांदेखत कधी करू नका, करू नका. तुम्ही त्याला सांगत आहे, त्याला काही कळत नाही. हो, ते अहंकार नावाचं खोड आहे. अजून नाही राहिलं बरं का. झाड वांज आहे, मुळी अज्ञान आहे. अज्ञान मुळीला 4 कोंब आहेत, आणि 4 कोंबांना वर अहंकार आहे, आणि अहंकाराच्या खोडाला 12 फांद्या आहेत वर. आता त्या 12 फांद्या ऐका कोणत्या आहेत. एक, काम. काम. आणि पाया पडतो तुमच्या शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाट बाहेर पडतो, आणि डोळ्यात पाप तयार झालं का ते मनात घुसतं, आणि मनात पाप गेलं का ते इंद्रिय खवळवतं, आणि इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा भरमिष्ठ होतो. माणसं म्हणतात त्याचे ज्ञानेश्वरी पाटे त्यांना असं करायला नव्हतं. इंद्रिय आहेत ते. विषयाकडं धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे, ज्ञानोबरायचं म्हणणं आहे. आणि इंद्रिय जे जे म्हणतात तेच पुरुष करतात, हे ध्यानात ठेवा. इंद्रिय म्हणतील तसंच करतात. तुम्ही मुलींचा अभ्यास करा. ह्या 3 वर्षात सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. 13 ते 18. पूर्वी पोरींना चिठ्ठ्या द्यायची. आता पुरी पोरांना मेसेज टाकतात. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी 13 ते 18च्या आहे. आणि एकही पोरगी आत्तापर्यंत विद्वान पोराबरोबर कधी पळून गेले नाही. तुम्ही अभ्यास करा. सगळ्या पोरी मूर्ख पोरांबरोबरच पळून जाणार. मूर्ख. मूर्ख म्हणजे भंगरी, इन मराठी छपरी. काहीच करीत नाही, मोटरसायकलीचे पार्ट चोरीतोय, आणि ही त्याच्या नादी लागते. तो काम आहे. आणि कामा नावाची फांदी जर वाढली तर साधू सुद्धा संपतो. ज्यांनी काम जिंकला त्यांची पुण्यतिथी. आणि तो काम कसा आहे. धडक मारिल शंकरा, धडक मारिल शंकरा, मारिल शंकरा, धडक मारिल शंकरा, मारिल शंकरा, मारिल
झाड वांज आहे, मुळी अज्ञान आहे, कोंब 4 आहेत, खोड अहंकार आहे, 12 फांद्या आहेत. पहिली फांदी आहे काम आणि दुसरी फांदी आहे क्रोध. आणि पाया पडतो राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागतात का? मर्डर करायला काय 5-6 दिवस लागतं का? हो, काय लागतं त्याला? 10 मिनिटाचा सगळा खेळ आहे. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंद्रिकर बोकस उगशील. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही. पण मी म्हणतो 10 लाख खर्चायचे कवा? आणि पाया पडून सांगतो 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. आणि आपली सगळी भांडणं कशावरून माहिती आहे का? डिफर का दिला, लाईट का दिली, हॉर्न का दिला, याची भांडणं आहे. गाण का उडावला, तुलाही मोठ्या बापाच्या गाडी डांबरीला आणायचीच नाही ना, तुझ्या बापाला वरून रस्ता करतेच नाही. आणि पाया पडून सांगतो राग जर आकळला नाही तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का बसलेल्या माणसाला, गुन्हा करून आत गेलेल्या माणसाला पश्चाताप होत नाही असं वाटतं तुम्हाला? होतो, पण ती वेळ निघून गेली. दोघांची बांधावरून मारामारी झाली, एक मेला आणि एक आत गेला. कापूस याचायचा कोणी? वावर तर खाटत राहिलं. जो आत गेला तो बाहेर येत नाही आणि मेलाय तो उठून बसत नाही. मग भांडणं करायचे कशा? दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी दोघांच्या एक कानफटीत दिली, 50-50 हजार घेतले आणि म्हणला परत असं करू नका. आता एक कानफटीत केवढ्याला बसली? 50ला. तो 50 गेले बरं का, पण त्याची जिरावली. आता काय बोलायचं? पहिला काम आहे, दुसरा क्रोध आहे, फांदे आहेत बरं का यार. आणि तिसरा लोभ आहे. जे नशिबानं मिळेल तेवढ्यावर आनंद माना, पापाचं कमवू नका. व्याजाचा धंदा करणारी जेवढी माणसं आहेत, इथं 2-3 जण आहेत, आत्तापर्यंत सगळी व्याजाचा धंदा करणारी माणसं तरफडूनच मेली. व्याजाचा धंदा करणारी जी माणसं आहेत ती कधी सरळ मरत नाहीत, तारफाडूनच मारतात. का? ते 100 देतात आणि 110 घेतात. ते 100 त्यांचे आहेत पण 10 व्याजाचे आहेत. ते त्यांचा कार्यक्रम करतात. जेवढे कोट्याधीश लोक आहेत आत्तापर्यंत एकही माणूस घरी मिळाला नाही, सगळे हॉस्पिटललाच मेले. आणि मरताना त्यांच्याजवळ 3 जणच होते, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहीत नाही हे कधी मेले. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला येणार. ते 2 महिने मृत्यूशी झुंज देत होते. ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. पाया पडतो तुमच्या, लोभ आवरा, आवरा लोभ. तुम्ही ह्या नोकरीवाल्यांच्या ज्या बायका आहेत ना, नोकरीवाल्याच्या, ती जर रिटायर होऊन घरी आली ना, कुठं भोपळा लावीन आणि कुठं वांग लावीन तिला कळतच नाही. काही खुरप दिला वाल, खुरप गेवडा, आणि भांडणाच्याच ठिकाणी यल घालून देईन. आणि तिचं असं म्हणणं आहे का शेतीतलंही पिकत आहे. तुला काय माहिती? फॅन खाली बसून तू, डायनिंग टेबलवर बसून चपात्या करणारी बाई, तू कधी 3 गोण्या कांदे टाचलेत? तू फक्त 1 गोण कांदा काटून दाखव भर उन्हात बसल्यावर, मग तुला करण भोपळा कुठं लावा. नुसते भांडणाच्या ठिकाणी भोपळे लावायचे आणि जावाची कुदाकुदी लावून द्यायची. हे नोकरीवाल्या ज्या बायका आहेत ना, यांना शेतीवर आली ना हावलई. आणि ती नोकरीवाले जर शेतीवर आले ना रिटायर होऊन, त्यांचा अभ्यास करा तुम्ही, ते गावात चांगल्या माणसाची दुस्ती करीत नाही कधी.
जे गावात नालायक आहेत ते यांचे मित्र, ज्यांनी पहिल्याच गावाचं वाटोळं केलंय ते यांना जाऊन बेडा. त्या प्यायला मिळत आई ती ये खायला मिळत, यांच्याकडे पैसा राहतो आल्यावर पेन्शनचा, आणि हे ते बोकरं त्यांना सापडी देतच. आणि यांनी खऱ्या माणसांना नावं ठेवायची आणि मूर्ख बोकांडी यायची, आणि ते त्यांचे मित्र. तुम्ही सगळे नोकरीवाले ना 15 दिवसातून एकदा गावात येत जा, गावाचा अभ्यास करीत जा, कोण कोणत्या क्वालिटीचा आहे, म्हणजे रिटायर झाल्यावर दुस्ती कराय बरं जातं. तुम्हाला माहीत नाही सर्व्हिसवाले, दिल्लीचं राजकारण एकदम सोपं आहे, महाराष्ट्रातलं राजकारण एकदम सोपं आहे, पण गावातल्या राजकारणा इतका गंड्याचं राजकारण दुसरं कोणतं. आणि गावातलं राजकारण अजून तुम्हाला माहित नाही. तुम्ही कोणाही बिलगाता गावात आल्यावर आणि लगेच मग मित्र सल्ला देत्या, आता रिटायर झालाय ना व्हायला घे. मित्रांचा सल्ला बघा बेवड्यांचा. आणि आहे ना खतपाणी घालाय, ही म्हणती तुम्ही फक्त मुद्दा काढा, मी बोलते, तुम्ही बोलायचं नाही. तो म्हणला मी आता जगणं झाल्यापासून तो यापुढे बोललेलं नाही ना, आता थोड्या करता काला बोलू. मग ही म्हणती मी घर सरळ करते. आणि आज ह्या 10 वर्षात महिला मंडळ पुरीच्या आईला, पुरीचा सल्लाच इतका, आईचा सल्ला इतका चुकीचा आहे. ज्या ज्या घरांमध्ये पुरीच्या आईनं इंटरेस्ट घेतला त्या त्या घरांच्या संसाराचं वाटोळं झालं. आणि पुरीचा संसार बिघडवायला तिची आईच जबाबदार आहे, ध्यानात ठेवा. इथं 7-8 जणी आहेत. आई डायरेक्ट पुरीला सांगते एखादा महिना पांग, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडं घेऊन ये. सांगणारे माया पुढे बसल्यात. पा आता काय नावा सगळं सांगत. आणि ती म्हणती काय माहितीये का पुरीला, सासऱ्याचं धुणं धुवायचं नाही, सासूचं लुगडं धुवायचं नाही, तुझ्या पुरतं तुझं पाय, तू फक्त तो बैल सोडू नको. बैलाला ये सण घाल, बाकीचं सगळं. खोटे खोटे. आणि पाहुण्याला ताब्यात ठेवी. मग मी पाहते काय करायचं ते. पाहुणाच इकडं घेऊन येते, आला पिठी घेऊन पाहुणा सासऱ्याचे कांदे वाट्यानं करायला. काय माणसं, याला कारण माहिती का काय? काम, क्रोध, आणि तिसरा लोभ. लोभ. या फांद्या आहेत बरं का. आणि 4थी फांदी आहे मत. मत मत. आणि आज सगळ्या लोकांना काय झालंय? मत. 4 जण मोटरसायकलवर बसले, फुल टाईट झाले 31/12ला. आता 4थं कुठं बसला असेल? चौघ पेल्यावर 4थं मोटरसायकल कुठं बसला असेल? कॅरेजवर. तांगड्या फाकेल चाललं इवळत, धडाकलं, दोन्ही बॉल सटाकले, मिळालं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकडचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्या प्रवचनाला ओवी नको का घ्यायला? मग बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? अशी परिस्थिती अशी झाली. एवढी वाईट परिस्थिती झाली. मला लोकांना इंद्रिकर बोलतो तर राग येतो, पण वस्तुस्थिती खरी आहे. महाराज लोक बोलून नाही देत. बोललं का त्याची बातमी, बोललं का त्याची क्लिप, बोललं का त्याचा गेम. जो सकाळी बोलल खरा तो संध्याकाळपर्यंत दिसायचा नाही. तोचा बांबू उपटलाच. ह्या जगात फक्त मोठ्याची लाल करायची तरच जगाल. खरं बोलले गोडा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. वायसे महाराजांच्या सप्त्यात गाव पुढारी नीट ऐका,
जरा आठवड्यातून एकदा शाळेत जात जा. एकाही ग्रामपंचायत सदस्याला त्याच्या गावातल्या शाळेचा पट माहीत नाही. फक्त दोनदा शाळेत जायचं, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. आणि 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानं इंग्रज उचकून लावले. पोरांच्या गोळ्या खातून चालला घरी. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आता आपण 50च्या पुढे गेलोय म्हणजे आपलं आयुष्य जवळजवळ आता बोनसच आहे. 10 वर्षाने देवळात टाळ वाजवायला माणसं राहणार नाहीत. गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. एवढी वाईट परिस्थिती लोकांची झाली. नवीन मंडळी देवळाकडे येत नाही आणि जुनी मंडळी कोणाला जमवून देत नाही. हो, आज दिंड्या तपासा, सगळा रिटायर माल दिंडीत आहे. सप्ते तपासा, सगळा वैतागेल माल दिंडीत आहे. पाया पडतो तुमच्या आनंदवानच्या ग्रामस्थांच्या. गावात एखादी गोष्ट नाही झाली तर चालेल, पण शाळा मंदिरं बनवा. आता हे पोर येत नाही एवढे, हे महाराज नाही हो द्या ना, नाही हो द्या ना, रामायणकार नाही हो द्या ना, पण चोर तर होणार नाही. आज आपल्याकडे पोरांवर संस्कारच राहिले नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. 10 वर्ष मी कीर्तनात बोंबलतोय, अरे शाळेतले मोबाईल बंद करा, शिक्षकाचे मोबाईल बंद करा. तर यांनी मला बातम्या टाकू टाकू मला आरोपी केलं. मी खरं बोलल्याची फळं लई भोगली महाराज. म्हणजे अजून बंद नाही, मी मेलोच मिटतील ते. हा, आणि आता सगळ्या शाळेला कॅमेरे बसवलेत. CCTV बसवा. कवा कॅमेरे बसवले, सुट्ट्या लागल्या. पोरं शाळेत आले आणि उंदराणी वायरी खाल्या, कॅमेरे बंद. आम्ही बोंबलत होतो कीर्तनात. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेलेत. पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. पोरांवर कर्ज आहे, बापांवर कर्ज नाही. पोराचा मोबाईल हप्त्यावर, पोराची गाडी हप्त्यावर. पोराला मोबाईल शॉपी टाकून दिली बापानं. पोरानं गेम खेळायला सुरुवात केली. 4,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 गेले. 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली 2 जण कीर्तनात बसले. कर्ज काढायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही. हा, ही 150 आणि घर सुधारायला निघली. ही डायरेक्ट म्हणती कर्ज फेडून टाका, उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं तर आपल्या इस्टेटीला का आग लावत्या का. म्हणणाऱ्या माया पुढे इथं दोघी जणी. आणि बापानं 3 गुंठे इकली आणि पप्पूचं कर्ज फेडलं. पप्पू प्यायला लागला. आई म्हणली कुठं कायम पितोय. खरंय का खोट आहे? ऐ, तुला माहित नाही तू आपा दारू पितो? माहित नाही? घे बरं माही शपथ, तुला माहित नाही? माहित नाही का तुझं पोरग दारू पितंय, तुझ्या पोरला प्रियशी आहे, तुला हा माहित नाही का आपली पोरगी प्रेमात पडली? माहित नाही? रविवारी पोर शाळेत जाती, जाताना दप्तर नेत नाही, कॉलेजमधून आल्यावर जेवतच नाही. मग कॉलेजनं अन्नदान सुरू केलंय का? तुला समजत नाही? पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता. तू काय वामाला बसली होती का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला हिंडती, अहो तिनं वनस्पतीशास्त्र घेतलंय ना, ती पर्यावरणाचा अभ्यास करते ना, तिचा रोज 1 तास डोंगराला राहतो. आता काय बोलायचं? आणि इंदुरीकर बोलला का त्याला घोडा. पण वस्तुस्थिती खरी का खोटे बोला. आज अक्षरशः तुम्हाला सांगतो, सांगू नये, वाईट वाटतं.
बापाने खांदा दिलाय पोरांना. आज बाप जिवंत आहे पोरं गेले. काय दिवस आहे. आई जिवंत आहे पोरगा गेला. आणि आज आई जर पोराला पाणी पाजित असेल, बाप जर मुलाला खांदा देत असेल, तर याच्यापेक्षा वाईट दिवस काय आहे जगात. काय वाईट काय करायचंय. रात्रंदिवस कष्ट करून बारगाड्या तोडायच्या. अरे पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं आहे आपण. मिसळपाव खाणारी माणसं आहेत आपण. आणि आपण बाजारात गेलो तर एक मेथीची जुडी 3 दुकानात पलटून घेणारी माणसं आहेत. आज मेथीवाला जर 20 रुपये म्हणला तर 5 रुपयासाठी आपण 9 पाट्या खालीवर करतोय. आणि आपला पोऱ्या गपक्यात 82ची क्वार्टर डोळे झाकून वडितोय. आपल्याला काही वाटत नाही. 100 पोरं जर उभे केले रांगेत तर 93 पोरं दारू पितात. तुमचं काय मत आहे. तुमचं तर डोकंच बंद झालं. आणि वाज नावाचं झाड आहे इथे. आपण तुम्ही काय काळजी करायची नाही. त्याला अज्ञान नावाची मुळी आहे. अज्ञान नावाच्या मुळीला अहंकार नावाचं खोड आहे. आणि अहंकार नावाचं खोड अहंकार नावाचं खोड आहे. आणि त्याला 12 फांद्या आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. किती झाल्या 6. आणि आता 6 फांद्या राहिल्या. आशा, इच्छा, तृष्णा, मनष्णा आणि तितिक्षा. आणि आता वाक्य ऐका भगवान बाबाच्या बाबतीत. अज्ञानाची मुळी तोडा. अज्ञानाची मुळी तोडा. अहंकाराचं खोड कापा. दोन्ही ओठाच्या मध्ये हरिनामाची कुऱ्हाड घ्या. तिला वैराग्याचा दांडा बसवा. आणि नामस्मरणाची धार लावा. आणि अज्ञानाचं झाड तोडा. ज्यांनी तोडलं त्यांना भगवान बाबा वामन भाऊ म्हणतात. मग तुम्ही प्रश्न विचाराल, भगवान बाबाने वामन भाऊने नामाच्या जोरावर माया का तोडली. कशी तोडली तर त्यांनी एक काम केलं. काय केलं. सदा नाम घोष करू हरी कथा. 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 तिने सदा चित्ता समाधान. तिने सदा चित्ता समाधान. सर्व सुख झालो सर्व अलंकार. सर्व सुख झालो सर्व अलंकार. सर्व सुख झालो सर्व अलंकार. सर्व सुख सर्व अलंकार. सर्व अलंकार. अज्ञानाची मुळी तोडली सदा नामघोष. अहंकाराचं खोड कापलं सदा नामघोष.
12 फांद्या तोडून टाकल्या सदा नाम घोष, वटात विठ्ठल धरला सदा नाम घोष, वैराग्याची धार लावली सदा नाम घोष, आणि संतांच्या कृपेचा दांडा बसवला सदा नाम घोष. आणि सदा नाम घोष केल्यामुळं तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा समाधान. महिला मंडळ, एखाद्या बाईला याच्यातल्या बसलेल्या 50 किलो सोनं मी जाग्यावर देतो आत्ता, डायरेक्ट दगड सोन्याचा, डायरेक्ट दगड, आणि त्याला जोडून 61,000 साड्या, तू समाधानी वशील का? नाही. अजून किती देऊ? तू तो दगड उचलताना मेली तरी तो दगड उचलशील. मग भगवान बाबांनी त्यांनी समाधान का पाहिलं? तर हे माझं नाही याचं समाधान. आणि आपल्याला नुसते हाव सुटली, हाव 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 हाव. आणि तुम्हाला मला हाव जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत संत कळणं शक्य. थोडं 60 वर्ष वय झालं ना, म्हातारी माणसं आता तुमच्या मुलासारखं आहे मी, थोडं थांबलं पाहिजे, थांबलं पाहिजे. थोडंसं संसारातलं लक्ष कमी केलं पाहिजे, थोडं देवाकडं वळालं पाहिजे. आता व्हायचा तो तमाशा तर झालाय. आता आजीबाई आहे, वय झालंय, विठ्ठल म्हणावा, माळ घालावा. आता हे नातू सांभाळा, ये भाजीला तेवढं मीठच टाकन, त्या भाजीला तेवढं तेलच टाक. तुला काय करायचं ते गॅस पिटू दे ना तिकडं, तुला अर्धी मिळती ना, गप राहायचं. माई सून माझं ऐकत नाही. तुझा सुनाचा काय संबंध आहे? ती तुझ्या पोराची बायको आहे, तुझी कोण आहे? हां, तिनं तो बैल विकत घेतलाय, ती गाड्याला धरीन नाही तर टांग्याला वापरीन. तुला काय करायचं? हां, तुला अर्धी मिळती, गप राहावा. 66 वर्ष शास्त्र म्हणताय, 66 वर्षाच्या पुढे माणसाने वानप्रस्थ व्हावा. वानप्रस्थ याचा अर्थ भजन करावं आणि मिळेल तेवढंच खावं. आणि 78च्या पुढं माणसाने पुढे संन्याशी व्हावं, मिळालं तर खावं, नाही तर तसं बसावं, पण भजन बंद करू नये. आणि नाही घरच्यांनी दिलं तर देवळात आहेच ना भाकर. हां, पण तुम्ही जर कावळा शिवे पोहतोय नुसते तरफडतच राहिले, काय त्याचा उपयोग आहे? मला एक सांगा. आज तुम्हाला झोपायच्या गोळ्या खाऊन झोपायची वेळ आली, काच समाधान आणि काच काय आलंय? हो, ज्ञानोबरायाने एक ओवी केली, पाण्यामध्ये बिडूक चाललाय आणि बेडकाच्या मागून साप आला आणि सापानं मागून बिडूक गिळला निम्मा. मग आता बेडकानं भजन मानावं का नाही? तरी ते बिडूक पुढं जीभ काढीत होतं, किडा सापडतो का काय? 9व्या अध्यायात ओवी आहे, किडा साप. आता निम्मा गिळेल बिडूक जर किड्यासाठी जीभ काढितोय तर साप काय त्याला हरिपाठ शिकीन का? साप त्याला गिळल्याशिवाय राहणार. मग तुम्हाला मला जर निम्म काळानं गिळलंय, आता केस पांढरे झालेत, कान ऐकू येते नाही, गुडघे कामातून गेलेत, मेंदू जवळजवळ गेलाय, तरी आपल्या डोक्यात त्या बाईला येसन घालायची आणि ह्या वासराला पायखुटी घालायची. येसन घालतो कोण ना कोणला. ऐ, आणि बाप म्हणला मला कीर्तनाला जायचंय, बैलांना पाणी पाज. आता 12वीचा टोन काय, त्याला काय 2 बादल्या पाणी पाजाय रोग झाला का? ही होतीच तिचं. तू धक्का नको लावू, तू सोडू नको, तुला धक्का बिका लावेल. त्याला किडा येतो पाजीन पाणी. कोण? त्यानं उक्त घेतलं का? ऐ, उक्त घेतलं त्यानं? ऐ, उक्त घेतलं त्यानं? आणि त्याला लय बैल पाळणे किडा पाळायचा किडा आहे ना, त्याला म्हणावं तंगड्याला बैल बांध, म्हणजे आम्ही बैलही सुधारायच्या नाही त्याला. हो, वायसे महाराजांना या परिसरातल्या लोकांनी पहा, नाश्त्याची मदत आहे, पंक्तीची मदत आहे, कीर्तनकारांच्या संत पूजनाची पद्धत मदत आहे. ही त्यांना नाही आहे,
ही भगवान बाबाच्या चरणावर मदत आहे. आणि जेवढे जेवढे ह्या सप्त्याला मदत करतील त्यांनी माझं वाक्य लिहून ठेवायचं, गेलेले पैसे 6 महिन्यात निघतील. कारण ते साधूच्या ठिकाणी जातात आणि साधूला दिल्यावर साधू दुप्पट दिल्याशिवाय राहत नाही. का? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. मग भगवान बाबांनी अलंकार कोणते घातले? सर्व सुख सर्व चित्ता समाधान. मग मी अलंकार सोन्याचे नाही घातले, मी अलंकार असा घातला का जो अलंकार चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याची किंमतच कमी होणार नाही. त्या अलंकाराचं नाव ज्ञान आहे आणि ज्ञान नावाचा अलंकार घातला आणि तीच कृपा वायसे महाराजांवर आहे. सगळ्यांनी वायसे महाराजांना जवळ करा, मदत करा. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा